दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. माया भुवनात्रयी तुझ विना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी आजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचं चिंतन आपण सध्या करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण सध्या समर्थ रामदास स्वामींच्या 11 लघुकाव्यांचा विचार करतो आहोत. त्या 11 लघुकाव्यांपैकी जुना दासबोध अर्थात 21 समासी याचं आपण विवेचन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या 21 समासी दासबोधातील 6वा समास आपण पाहतो आहोत. काल आपण 23व्या ओवीपर्यंत पाहिलं. 23व्या ओवीपर्यंत समर्थांनी 20, 21, 22, 23 या ओव्यांमध्ये पारमार्थिक वाटेवर चालणारा साधक त्याची लक्षणं काय आहेत, त्याचं वागणं कसं असतं, तो स्वतःसोबत आपल्या पूर्वजांना सुद्धा उद्धरून नेण्याचं सामर्थ्य बाळगू शकतो, त्याच्या ठायी असतं, असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. आणि असे जे साधक आहेत, असे जे सिद्ध आहेत, ज्यांचा कायम संतांचा सहवास आहे,
भगवंताच्या भजनामध्ये, नामस्मरणामध्ये मग्न झालेले आहेत. आणि पारमार्थिक वाटेवर, आध्यात्मिक वाटेवर त्यांची साधना नित्य नेमाने चालू आहे. अशा साधकाला ज्या आई वडिलांनी जन्म दिला ते अत्यंत पावन आत्मे आहेत. समर्थ म्हणतात त्यांची जननी अत्यंत धन्य आहे की जिने अशा साधकाला आपल्यासोबत समाजाचं जो चिंतन करतो, आपल्यासोबत आपल्या कुळाचा उद्धार करून नेतो, अशा व्यक्तिमत्वाला जन्म देणाऱ्या मातेची महती समर्थांनी 23व्या ओवीमध्ये सांगितली आहे. नाही तर समर्थ म्हणतात की लोक जन्माला येतात आणि शेवटचा श्वास होईपर्यंत जगायचं म्हणून जगतात. अशांचा जन्म काही खरा नाही. ते नरदेही बैल झाले, तुझ लागी आणिले खेळावया. भूपाळीमध्ये संतांची भूपाळी जी आहे त्या भूपाळीमध्ये त्याचं वर्णन आहे की जे लोक या मार्गाला जात नाहीत, भक्तीच्या मार्गाला जात नाहीत, असे लोक ते नरदेही बैल झाले, तुझ लागी आणिले खेळावया. विठ्ठलाला खेळण्यासाठी अशा बैलांना गोरा कुंभाराने आणलेलं आहे, असं वर्णन त्या संतांच्या भूपाळीमध्ये आहे. भगवत भजन करणे ही आंतरिक ओढ असली पाहिजे आणि त्या भक्तीचा संसर्ग आपल्या सोबतच्या लोकांना झाला पाहिजे. समर्थ म्हणतात होईल ते आपण करावे, न होता जना करवी करावे, भगवत भजन राहावे हा धर्म नव्हे श्रीराम. आपण करावे करवावे, आपण विवरावे विवरावे विवरवावे, आपण धरावे धरवावे भजन मार्गासी श्रीराम. अशा वाटेवर आपल्यासोबत असंख्य लोकांचा जथ्था घेऊन चालत राहणं, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एका सूत्राने बांधून ठेवणं, हे त्या साधकाला जमू शकतं, त्या सिद्धाला जमू शकतं. काल मी आपल्याला म्हणालो की आपण स्वये तरले जनासही उपेगा आले, कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी. अशा अनेक अभक्तांना भावार्थीच्या मार्गावर नेऊन सोडणारे परमपूजनीय सुनीलदादा चिंचोलकर यांच्या 3 दिवसीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आपण घेतला. आज 3रा दिवस आहे. आज 4:30 वाजता झूम मीटिंगवर काही मंडळी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहेत, त्यांची आठवण सांगणार आहेत. असा एक कार्यक्रम आज शेवटचा म्हणून आहे. शेवटचा म्हणजे या 3 दिवसातल्या शेवटचा दिवस म्हणून. अन्यथा समर्थवृत्ती व्यासपीठ पुढच्या 6 महिन्यामध्ये समर्थांच्या कृपेने आणि सुनीलदादांच्या आशीर्वादाने राष्ट्रीय पातळीवरचं समर्थ संप्रदायातलं एक व्यासपीठ होईल, यात शंका नाही. आज सुनीलदादांच्या पुण्यस्मरणाचा 3रा दिवस आहे. होईल ते आपण करावे, न होता जना करवी करवावे, भगवत भजन राहावे हा धर्म नव्हे. मला आठवतंय की मी जेव्हा मला सुनीलदादांनी सांगितलं की समर्थांनी 80 आरत्या लिहिल्या आहेत, तू त्या आरत्यांचं संकलन कर आणि त्या आरत्यांचं रसग्रहण कर. मी ते काम केलं. 60-70 पानांचं ते पुस्तक तयार झालं. मी दादांना पाठवली ती सगळी स्क्रिप्ट आणि म्हणालो की याला एक तुमचे आशीर्वादपर पत्र द्या. काय लिहावं या महात्म्याने? त्यांनी लिहिलं की समर्थांच्या आरत्यांवर पुस्तक उपलब्ध नव्हतं,
मला बऱ्याच जणांनी सांगितलं, परंतु माझ्याकडून काही ते जमलेलं नाही. हे काम माझे मित्र विजय लाडांच्या भाग्यवशात समर्थांनी लिहून ठेवलं होतं. ते सगळ्यांना म्हणायचे, हो माझे मित्र. मला आठवत आहे की त्यांचं पहिलं प्रथम पुण्यस्मरण जेव्हा झालं तेव्हा दिग्गज मंडळी व्यासपीठावर होती. समर्थ संस्थान, समर्थ सेवा मंडळ, अनेक मंडळी होती. अफळेबुवा होते, पूजनीय शंकर अभ्यंकर होते, मोहनबुवा रामदासी होते, नुकत्याच पांडुरंग चरणी लीन झालेल्या सौ कल्पनाताई कांबळे या होत्या, योगेश बुवा होते, बरीच मंडळी होती. तेव्हा आचार्य असं म्हणाले की सुनील दादांच्या जीवनातले, त्यांच्या चरित्रातले अनेक सद्गुण मला इतर लोकांमध्ये दिसले, पण एक सद्गुण असा दिसला नाही की जो सुनील दादांकडे आहे पण इतरांकडे त्याची वानवा आहे. आणि तो सद्गुण म्हणजे दुसऱ्याला मोठं करणं. सुनील दादा अनेक लोकांना त्यांच्या अपरोक्ष त्यांचा मोठेपणा समाजासमोर आणला. त्यातल्या माझ्यासारख्या एका माणसाकडनं त्यांनी 2-3 पुस्तकांचं लिखाण करून घेतलं. ही त्यांची माझ्यावरची कृपाच आहे. होईल ते आपण करावे, न होता जना करवी करवावे, भगवत भजन राहावे हा धर्म नव्हे, समर्थ दासबोधामध्ये सांगतात. माझ्यापेक्षा तो पुढे जाईल, मग त्याला कशाला मी काम सांगू, त्याला कशाला प्रवचन करायला सांगू, त्याला कशाला लेखन करायला सांगू, असा भाव आपल्या मनात कधी येता कामा नये. अनेक लोकांना आपण उद्युक्त केलं पाहिजे, त्यांना बोलायला सांगितलं पाहिजे, त्यांना लिहायला सांगितलं पाहिजे, त्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन करून घेतलं पाहिजे. हा खरा भक्त आहे. पुढे समर्थ म्हणतात, श्रीराम समर्थ श्रीराम, तयांची वर्णू काय थोरी, जयांचा भगवंत कैवारी, कासे लावून उतरी पार दुःखाचा श्रीराम, बहुता जन्मांचे शेवटी जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, तयांची वर्णू काय थोरी. असे जे सिद्ध पुरुष आहेत, असे जे साधक आहेत, असे जे पारमार्थिक वाटेवर नित्य नियमाने अथकपणे चालणारे जी मंडळी आहेत, त्यांची थोरवी काय वर्णन करावी. जयाचा भगवंत कैवारी. त्याचा कैवार कोण घेतो? स्वतः भगवंत घेतो. कासे लावून उतरी पार दुःखाचा. हा जो भवसागर आहे ना, तर तो काय करतो भगवंत, त्या साधकाला आपल्या कडेवर घेतो. कासे लावून उतरी, फार गोड शब्द समर्थांनी वापरलाय. कडेवर कोण घेतो? एक तर आई घेते किंवा बाप घेतो. ते माझं बालक आहे, ते माझं बाळ आहे, अशी भावना, या वात्सल्य भावनेने भगवंत स्वतः अशा साधकाला आपल्या कडेवर घेतात आणि भवसागर जो आहे तो पार करून त्याला पलीकडच्या काठावर घेऊन जातात. बहुता जन्माचे शेवटी जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती. अटाटी म्हणजे जन्म मृत्यूचं चक्र. बहुता जन्माचे शेवटी, अनेक जन्मांच्या शेवटी भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय की पाप पुण्य जेव्हा बरोबर होतं तेव्हा मानवी जन्म मिळतो, मानवी देह मिळतो. मानवी योनीमध्ये जन्म घेण्यासाठी अनेक जन्मांचं चक्कर पूर्ण करावं लागतं. बहुता जन्माचे शेवटी हा नरदेह मिळालाय,
या नरदेहाच्या माध्यमातून आपण पारमार्थिक वाटेवर चालत राहावं, आपल्यासोबत अनेकांना या वाटेवर चालण्यासाठी उद्युक्त करावं. समर्थ या ठिकाणी म्हणतात, जेणे चुके अटाटी. जन्म मृत्यूच्या पलीकडे जाता येतं. जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणे म्हणजेच काय? म्हणजेच मोक्ष आहे, म्हणजेच कैवल्य पद आहे. तो हा नरदेह भेटी करी भगवंती. हा जो शब्द आहे, तो हा नरदेह भेटी, याचे दोन अर्थ होतात. हा जो नरदेह एवढ्या महत्प्रयासाने मिळालेला आहे, तो भगवंताला भेट करावा, अर्पण करावा. कसा अर्पण करावा ते पुढे सांगितलंय. एवढ्या मोठ्या कष्टाने अनेक जन्म भोगल्यानंतर हा नरदेह मिळालाय. तो हा नरदेह भेटी करी भगवंती. भगवंताला तो भेट म्हणून चढव, भगवंताला तो अर्पण कर, भगवंताला तो देह समर्पित कर. मी आपल्याला मागे सांगितलं की परमपूजनीय अप्पा स्वामी वरदानंद भारती यांनी जाण्याचा दिवस निश्चित केला. महिना दीड महिना अगोदर तो निश्चित झालेला आहे. परमपूज्य अप्पांनी साधारण 15 दिवस सॉलिड फूड बंद केलं, अन्न घ्यायचं बंद केलं, फक्त दूध घेऊ लागले. 3 दिवस अगोदर देह ठेवण्याच्या त्यांनी दूध बंद केलं. दूध घेऊन राहत होते, दूध बंद केलं आणि आपल्याला एनिमा करून घेतला. आपण कल्पना करू शकतो? याला म्हणतात नरदेह भेटी करी भगवंती. भगवंताला हा देह समर्पित करायचा आहे. आप्पांनी लिहून ठेवलंय, हात पालवितो नारायण, तो निरोप भागीरथीने आणलेला आहे माझ्यापर्यंत, की नारायणाचं बोलावणं आलेलं आहे. सिद्ध हो, तयारी चालू करा. इनिमा करून घेतला. हा पंचभूतात्मक देह सुद्धा भगवंताला अर्पण करायचा आहे, तर तो किती शुद्ध असला पाहिजे. परिसीमा आहे, शुद्धतेची आणि पावित्र्याची परिसीमा आहे. तो हा नरदेह भेटी करी भगवंती. भगवंताला हा नरदेह अर्पण कर, हा एक अर्थ झाला. याचा दुसरा अर्थ आहे, एवढ्या महत्प्रयासाने हा नरदेह भेटलेला आहे. अरे हा नरदेह असेपर्यंत भगवंताची भेट करून घे. पूजनीय अप्पांना साक्षात नारायणाचं, चतुर्भुज नारायणाचं दर्शन झालेलं आहे. नरदेह असताना, जिवंत असताना भगवंताचं दर्शन आमच्या आयुष्यामध्ये होऊ शकेल का? भगवंत साक्षात यायच्या अगोदर तो काही आपले दूत पाठवतो, तो काही सिद्धी दाखवतो, काही चमत्कार दाखवतो. याला पचेल का नाही? ते काही कुरुक्षेत्र आहे का? दिव्य दृष्टी तुला देतो मी, पहा माझं रूप. ते झेपलं तर पाहिजे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतायत की अशी सिद्धता कर तुझ्या जीवनाची, तुझ्या आयुष्यात. हा देह टाकण्यापूर्वी, देह सोडण्यापूर्वी तो हा नरदेह भेटी भगवंती काही, भगवंताची भेट घडवून घे. आणि एकदा जर त्याला तू पाहिलंस, तुला जर तुझं स्वस्वरूप कळालं, तर मरणाची काय भीती आहे?
पूजनीय दिलीप आपटे मागच्या लॉकडाऊन मध्ये म्हणाले होते, मरण तर येणारच आहे हो. भगवंताला काय मागायचं आम्ही? माझ्या वाट्याला दुःख नको, मला मरण नको असं मागू शकतो का आपण? या जगाच्या पाठीवर अमरपट्टा घालून कुणीही आलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपटे काका म्हणतात, मला आत्मज्ञान प्राप्त केल्याशिवाय मला मरण नको, असं मागणं मागितलं पाहिजे. भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ दर्शन होणं म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणं आहे, म्हणजे कैवल्य प्राप्ती आहे, म्हणजे मोक्ष आहे. मग समर्थ जसं दासबोधामध्ये म्हणतात, मरणास मारून ज्याने जिवंतपणीच मरणाला मारलेलं आहे. त्याला समर्थांनी मुक्तीचे प्रकार सांगितले. मुक्तांचे प्रकार, मुक्तीचे नव्हे. मुक्ती म्हणलं की समीपता, स्वलोपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आल्या. जीवनमुक्त आणि नित्यमुक्त असे मुक्तांचे प्रकार आहेत. जीवनात आहे, जीवन जगतोय, सामान्य माणसाप्रमाणे त्याचा प्रपंच चालू आहे, खाणं पिणं सगळं चालू आहे, पण तो कसा आहे? मुक्त आहे. समर्थ पुढे म्हणतात, म्हणोनी धन्यते भाविक जन, जेही जोडिले हरिनिधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले श्रीराम. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी श्रीराम. मग हा देह कसा अर्पण करायचा? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, मस्तक देवासी व्हावे. म्हणजे भोळारामाची कथा माहिती आहे आपल्याला. खलबत्ता, तो खलबत्ता घेऊन या म्हणून समर्थ म्हणाले, तो भोळा रामाने आपलं शिर कापून दिलं. समर्थ म्हणतात, मस्तक देवासी व्हावे म्हणजे काय? आपण कट्यार मारायची का मानेवर? कसं समर्पण करायचं? समर्थांनी त्याचा उपाय सांगितलाय. आयुष्य हेची रत्नपेटी. हे आयुष्य म्हणजे रत्नांची पेटी आहे. अनेक मौल्यवान देखणे गोमटे रत्न आहे त्याच्यामध्ये. त्याला आम्ही भजन, पूजन, अर्चन, वंदन, नामस्मरण, श्रवण, कीर्तन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असं 9 प्रकारे केलेलं भजन. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी. या आयुष्यामध्ये ही आयुष्य ही पेटी आहे. या पेटीमध्ये 9 भक्तींची अत्यंत सुंदर मनोहारी देखणी, गोमटी म्हणजे देखणी, सुंदर मनोहारी अशी भजनांची रत्न आहेत. ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. ते सगळं आयुष्य, ती जी भजन रत्न ठेवलेलं हे जे आयुष्य आहे, भगवंताची भक्ती करण्यासाठी 9 प्रकार सांगितलेत. ते आयुष्य आपण भगवंताला समर्पण करायचं. म्हणजे हे सगळी 9 भक्ती करायची आणि भगवंताला हे अर्पण केल्यानंतर समर्थ म्हणतायत, हे सगळं ईश्वराला अर्पण कर. त्याच्या बदल्यात तुला काय मिळेल? लुटी आनंदाची करावी, शाश्वत सुख तुला मिळेल. माऊली सुद्धा म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. उगीच नाही हो. 136 कोटींचा हा देश आहे. किती लोक आध्यात्मिक पातळीवर आहेत, किती लोक या मार्गावर आहेत. हजारो लोक असतील सभेला टेंटमध्ये बसलेले.
पण त्यांच्या आचरणात त्यांनी जे श्रवण केलंय ते येतं का, ते मोठं महत्वाचं आहे. पारमार्थाच्या 4 पायऱ्या आहेत: श्रवण, मनन, निधिध्यास आणि आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार आम्हाला करण्याची गरज नाही, त्याच्यासाठी काही कष्ट करायची गरज नाही. पण या ज्या 3 पायऱ्या आहेत, श्रवण, ऐकायला तर भरपूर आहे, व्हॉट्सअपवर आहे, माय म्युझिकवर आहे, काय काय उपकरण आहेत, साधन आहेत. किती ऐकावं काय नाही, आयुष्य पुरेल का? श्रवण, मनन, त्यावर चिंतन करतोय का मी? चिंतनही कुणी करत असेल, पण पुढचा जो टप्पा आहे तो मात्र अवघड आहे. निधिध्यास, ते आचरणात आणलं पाहिजे. आणि ते जर आचरणात आणता आलं तर साक्षात्कार जातो कुठे आहे? भगवंत साक्षात समोर उभा राहील. आत्मसाक्षात्कार, तो आत आहे, तो बाहेर येऊन प्रकट होतो. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की ते जे शाश्वत सुख आहे ते तुला मिळेल. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तरच आपण तिकडे जायचं ओढ लागेल, नाही तर काही लागणार नाही. अहो, तिथे शेजारी माणूस असतो ना, तो जात नाही मंदिरामध्ये. लांबून लांबून लोक येतात. समर्थ म्हणतात, अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी श्रीराम. अनुभवाला येईल, प्रचितीला येईल. समर्थ ठामपणे सांगतायत, अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ जडे. तरच परमार्थ आमच्या हातून घडू शकतो. ही या जन्माचं कर्तृत्व नाहीये. कदाचित याची इम्प्रूव्ड क्वालिटी पुढच्या जन्मात येऊ शकेल, कदाचित याच जन्मामध्ये दर्शन होऊ शकेल. तो हा नरदेह भेटी करी भगवंती होऊ शकेल या जन्मात सुद्धा. ती तळमळ पाहिजे. पुढे समर्थ म्हणताय, हरी भक्त वैभवे कनिष्ठ परितो ब्रह्मादिका वरिष्ठ. सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे श्रीराम. धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश. तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी श्रीराम. जया संसाराचे दुःख विवेके वाटे परमसुख. संसार सुखाचे नी पडत मूर्ख लोधोन पडती श्रीराम. हरिभक्त वैभवे कनिष्ठ परितो ब्रह्मादिका वरिष्ठ. सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे. नैराश्य बोधे म्हणजे तो निराश आहे का? तोंड पाडून बसलाय का? समर्थ दासबोधामध्ये सांगतात, उदास वृत्तीस मानवे जन विशेष कथा निरूपण. रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. उदास वृत्तीस मानवे जन. लोकांना म्हणजे उदासीन राहावं वाटतं का? असंही नाही. आस, ज्याची आस, ज्याची अपेक्षा, ज्याची कामना, ज्याची वासना ही वरच्या पातळीवर आहे, व्यापक आहे. हवा गरम की ती काय करते? वर जाते, ती व्यापक होते. वैयक्तिक किंवा संकुचित जीवनाचा दृष्टिकोन त्याचा संपतो आणि त्याला समाजाचं कल्याण व्हावं वाटतं, राष्ट्राचं कल्याण व्हावं वाटतं, जगाचं कल्याण व्हावं वाटतं. म्हणून तेव्हा पसायदान घडतं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोणी मज द्यावे पसायदान हे.
जे खळांची व्यंकटी सांडो. जगाचं कल्याण व्हावं असं तेव्हा वाटायला लागतं. त्याला म्हणायचं उदास. उदास म्हणजे तोंड पाडून बसलेला, बेचव झालेला, याच्यात काय पडलंय, त्याच्यात काय पडलंय, हे केलं तर काय होणार आहे, अशी वृत्तीचा नव्हे. समर्थ म्हणतात हरिभक्त वैभवे कनिष्ठ. हा जो हरिभक्त आहे तो वैभव आणि कनिष्ठ असू शकेल. त्याच्याकडे गाडी नसेल, त्याच्याकडे घोडे नसतील, त्याच्याकडे बंगला नसेल, त्याच्याकडे प्लॉट नसेल, त्याची साधी झोपडी असेल, पण परी तो ब्रह्माधिका वरिष्ठ. त्याचा अधिकार काय? ब्रह्मा विष्णू महेशांच्या पुढे त्याचा अधिकार आहे. सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे. अनासक्त. तो अनासक्त असल्यामुळे काही मिळवायची त्याला अपेक्षा नाही. जे मिळालंय ते सांभाळून ठेवण्याची गरज वाटत नाही. आणि ते सोडून अजून काही चांगलं मिळतंय का ह्याच्यासाठी धडपड नाही. तो अनासक्त आहे म्हणून तो संतोषी आहे, म्हणून तो सुखात आहे, म्हणून तो आनंदात आहे. माझिया योगे झाले परी म्या नाही केले. पाणी माळी जसं घेऊन जातो तसं ते पाणी जातं. त्या पाण्याने कडू कारलं सुद्धा येतं, गोड पपई येते, आंबा येतो, तिखट मिरची पण येते. पाणी तर एकच आहे. त्याला कुणी कसं नेलंय त्याप्रमाणे ती जातं. तो अनासक्त आहे म्हणून भगवंतानी अनासक्त कर्मयोग सांगितला. तू करत जा. लोकांनी वाहवा म्हणावी, लोकांनी छान छान म्हणावं, लोकांनी डोक्यावर घेऊन नाचावं, लोकांनी आदर करावा, सन्मान करावा, खूप नाव घ्यावं, फोटो टाकावे, ह्याच्यासाठी करणे नाही. मी माझं कर्तव्य म्हणून करतोय ही भावना आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. माझं कर्तव्य म्हणून मी करतोय, दॅट्स ऑल. समर्थमूर्ती व्यासपीठ कर्तव्य या भावनेने केलेलं आहे. आदरणीय श्रीरामदादा रोडे, त्यांचे चिरंजीव राजकुमार श्रीधर रोडे, सुनील दादा त्यांना राजकुमार म्हणायचे म्हणे. अत्यंत तल्लख. अहो तल्लख कोण नाहीये? आयटी सेक्टर मधली मुलं तल्लख नाहीयेत का? पण त्यांना ओढा कुठे? ते पुस्तक हातात धरतील का? पण आज एक देशव्यापी संघटन रुजू होत आहे, त्याचं बीजारोपण होत आहे. हे रोडे पिता पुत्रांमुळे होत आहे. आपली भावना काय असली पाहिजे? मी माझं कर्तव्य केलं, माझ्या वाट्याला आलेलं विहित कर्म मी केलं, मला आता कसली अपेक्षा नाहीये. पुढे समर्थ म्हणतात धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश तया भाविका जगदीश सबाय सांभाळी श्रीराम. जो आपल्या संसाराकडे अनासक्त कर्माने पाहतो, अपेक्षा विरहित पाहतो, धरून ईश्वराची कास. ईश्वराची कास धरली पाहिजे. अगोदर पहिली कंडिशन काय आहे? भगवंताच्या कच्छपी लागलं पाहिजे. भगवंताला सर्वे सर्वा धरलं पाहिजे. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. सगळं तू आहेस. रामाला आपण म्हणतो का नाही रामरक्षामध्ये, तूच माझी आई आहेस, तूच माझा बाप आहेस, तूच माझा मित्र आहेस, तूच माझा भाऊ आहेस, तूच माझी बहीण आहेस, तूच माझा मुलगा आहेस, तूच माझी मुलगी आहेस. मी दुसरं कुणालाही ओळखत नाही. रामरक्षामध्ये म्हणतो आपण. पण हे तेवढ्यापुरतं तेवढं असतं. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते. काय करू रे क्रिया घडेना, तुझवीण रामा मज कंठ वेना. अशी अवस्था झाली
तर ते खरं आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, धरून ईश्वराची कास, केली संसाराची नैराश्य अनासक्त, तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी. सबाह्य या शब्दाचा अर्थ आहे अंतर्बाह्य. त्याला कधी मेंटल डिसऑर्डर होणार नाही, त्याला कधीही दुःख वाटणार नाही. दुःख येत राहील, त्रिविध ताप त्याच्या आयुष्यात येत राहतील प्रारब्धाप्रमाणे, पण त्या सुखदुःखांच्या परेत वासेल. आणि अशा साधकाला, अशा बाळाला समर्थ म्हणतायत, तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी. भगवंत काय म्हणतात, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. अरे मी तुझा सगळा चरितार्थ चालवतो, तू माझ्यावर सोपून तर चाल, तू माझ्यावर विश्वास तर ठेव. तुझं सगळं बघतो मी, काही काळजी करू नको. एक मध्यंतरी पोस्ट आली होती व्हॉट्सअपवर. एक विमान आहे, विमान आकाशामध्ये हजारो फूट उंचीवर आहे, प्रवास चालू आहे, आणि अचानक विमान खडखड 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 वाजायला लागलं. अनाउन्समेंट व्हायला लागली. सगळ्या लोकांना टेन्शन आलं. एक मुलगी तिथं होती, पॅसेंजर्स मध्ये बसलेली. सगळ्यांनी तिने तो बेल्ट टाईट केला, सगळं केलं, पण सगळे चिंताग्रस्त आहेत. ती चिंताग्रस्त नाहीये. तिच्या शेजारच्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, अहो एवढ्या सूचना झाल्या, लोक परेशान आहेत, लोकांच्या चेहऱ्यावर किती ताण आहे, आणि तुम्हाला काही दिसत नाही तुमच्या चेहऱ्यावर. त्या मुलीचं उत्तर काय होतं? ती मुलगी म्हणते, मी काय घाबरू, या विमानाचे पायलट माझे बाबा आहेत. काय उत्तर आहे? किती विश्वास आहे. माझे वडील विमान चालवत आहेत आणि काही होणार नाही. परमेश्वर मला घेऊन जाणार आहे, माझं काही होणार नाही. आणि जे होईल ते परमेश्वराला मान्य आहे, ते मला मान्य असलं पाहिजे. देवाशी त्रैलोक्य ठावे. आपण आहे 2 दिवसांचा, देव बहुता काळाचा. मग त्याला जे योग, आम्ही म्हणतो का नाही 4 उन्हाळे तुझ्यापेक्षा जास्त पाहिले, आम्हाला अधिकार येतो लगेचच. त्याचा सुद्धा अहंकार आहे. मी म्हणतो ते ऐक, मी सांगतो तसं ऐक. आम्ही समोरच्या माणसाला गप्प करतो. अहो ज्यानी 4 पावसाळे काय अनंत ब्रह्मांड रचले, उतरंडीच्या उतरंडी ब्रह्मांडाच्या रचल्या, तो जे करील ते वाईट करील का? समर्थ या ठिकाणी म्हणतायत, तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी. जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख. संसार सुखाचे नि पडत मूर्ख लोधोन पडती. जे पडत मूर्ख आहेत ते संसार सुखामध्ये ते अडकून पडतात. या संसारात मला माणसापासून सुख मिळेल, वस्तूपासून सुख मिळेल, फॅन पासून थंड हवा मिळेल, फॅन नाही कूलर पासून थंड हवा मिळेल, कूलर नाही एसी पासून थंड हवा मिळेल, अशी धारणा होते त्याची, आणि तो त्यातच गुरफटून पडतो. काल आपण ऐकलं, प्राध्यापक शिरीष लिमये बोलत होते. ते म्हणाले, मी सुनील दादांना विचारलं, अहो एप्रिल मे मध्ये तुम्ही का जाता नागपूर, अकोला, यवतमाळ, तिकडे किती गरमी असते. मी 2 वर्षाखाली भंडाऱ्याला होतो. आपल्या कल्याणीताई जोशी आहेत या व्यासपीठावरच्या, त्यांच्याकडे 2 दिवस दासनवमीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मला तिथं समजलं 47-48 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत टेम्परेचर जाते उन्हाळ्यात. प्राध्यापक शिरीष लिमये सुनील दादांना म्हणाले की तुम्ही एप्रिल मे मध्येच का जाता तिकडे. सुनील दादा म्हणाले, आपल्या शरीराला उन्हाची सुद्धा सवय झाली पाहिजे, म्हणून मी एप्रिल मे मध्ये तिकडे जातो.
देह दुःख ते सुख मानीत जावे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, हा झाला निधिध्यास. नुसतं सांगणं वागणीचे काम नव्हे, हे आचरणात आणणं आहे. माझ्या शरीराला थंडी बाधली पाहिजे, पावसाळा बाधला पाहिजे, ऊन बाधलं पाहिजे, त्या कारणासाठी म्हणून मी तिथं नाही टाळलं पाहिजे. 4 वर्षाखाली सुनील दादा जाम समतला आले होते. चैतन्य ज्ञानपीठाच्या वतीनं विद्यार्थ्यांचं संस्कार शिबिर होतं. आपल्याला माहितीये मराठवाड्यातलं ऊन, त्यातल्या त्यात जाम सारख्या रखरखीत ठिकाणी सुनील दादा त्या मुलांच्या संस्कार शिबिरासाठी म्हणून आले होते. अहो, एसी कूलर तर सोडून द्या, फॅन सुद्धा नव्हता. कल्पना करू शकतो का आपण? आज आमच्या घरातले आम्हाला फॅन बंद करून आम्हाला बसायचे. कल्पना करू शकतो? देह दुःख ते सुख मानीत जावे. आणि हे सगळं यालाच म्हणतात निधिध्यास, यालाच म्हणतात आपल्या जीवनात श्रवण मनन उतरवणे. आत्मसाक्षात्कार लांब राहतो कुठे? आणि तो जर झाला, म्हणून समर्थ म्हणतायत की सबाह्य सांभाळी अंतर्बाह्य तो जगदीश सांभाळतो. तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी. ओवी क्रमांक 31 पासून आपण उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये पुढील ओव्यांचा विचार करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा राष्ट्रगुरु समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.